अखेरीस सर्व घरकुल धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे, कारण मागील काही महिन्यांपासून याबाबतच्या वारंवार तक्रारी येत होत्या की आमचे घरकुल योजनेचे हप्ते जमा होत नाही आहेत आणि यासाठी निधी मिळत नाही। खरं पाहायला गेलं तर राज्यामध्ये पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठीच्या पुन्हा एकदा 1161 कोटी रुपयांच्या निधीसाठीचा जी आर अर्थातच शासन निर्णय आलेला असून आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। यामध्ये काही जणांना तिसरा हप्ता आला नाही, काही जणांना दुसरा हप्ता आला नाही, तर सर्व तुमचे थकीत जे हप्ते असणार आहेत ते हप्ते आता तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत। यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि त्यामुळे तमाम घरकुल धारकांसाठी ही एक आनंदाची आणि दिलासादायक बाब असणार आहे, कारण त्यांच्या घराचे आता रखडलेले काम आता पुन्हा एकदा पूर्ण होणार आहे, कारण त्यांच्या खात्यावरती निधी आता जमा होणार आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरकुल किंवा घर देण्याचं काम सुरू असतं। यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेली पीएम आवास योजना असेल, रमाई घरकुल योजना असेल, पारधी घरकुल योजना असेल, अशा विविध योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घर बांधण्यासाठी अर्थसहाय्याच्या रूपाने रक्कम त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने दिली जाते। आता यामध्ये या 1161 कोटी रुपयांमध्ये राज्य सरकारचा हिस्सा देखील असणार आहे आणि केंद्र सरकारचा हिस्सा देखील आहे आणि हेच रक्कम आता सर्वांचेच पैसे येणार असून सर्वांच्याच खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत। जी.आर नक्की काय सांगतोय, जी.आर कधी आला आहे आणि वितरण कोणत्या टप्प्यामध्ये होणार आहे, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळणार आहे। तर चला या संदर्भातील जी.आर काय सांगतोय ते आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा तुम्ही हा जी.आर आहे आणि या जी.आर मध्ये काय माहिती दिली ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटका अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा प्रशासकीय निधी 696 कोटी 71 लाख रुपये आणि 80,000 असा केंद्र सरकारचा निधी आहे आणि त्यासोबत राज्य सरकारचा देखील त्यामध्ये हिस्सा 464 कोटी 47 लाख असा एकूण 1161 कोटींचा त्या ठिकाणी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी.आर असणार आहे। हा जी.आर कधी आलाय, तर हा जी.आर आलेला आहे 28 फेब्रुवारी 2026 रोजी, म्हणजेच की परवा दिवशी हा जी.आर आला आहे आणि त्यामुळे आता योजनेचे ज्यांचे हप्ते रखडले आहेत त्यांच्या खात्यावरती योजनेचा निधी जमा होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण राहिली नाही। आता हा जी.आर नक्की काय सांगतोय ते देखील आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र शासनाचा हा जी.आर असून यामध्ये सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचे धोरण असून राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहेत। तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर हे कोणासाठी आहे, तर बघा, हे प्रधानमंत्री आवास योजना जी ग्रामीण सुरू आहे, जी गावामध्ये जी घरं आहेत त्यांच्यासाठीचा हा जी.आर असणार आहे। अर्बन साठीची निधी किंवा अर्बन साठीची तरतुदी वेगळी असती। अर्बन म्हणजेच की प्रधानमंत्री आवास योजना शहरी। आणि यामध्ये बघा, जी काही रक्कम आहे ती रकमेमध्ये या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणाला किती रक्कम मिळणार आहे, काय मिळणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत जो काही निधी असणार आहे त्या निधीमध्ये बघा संपूर्णपणे तरतूद या ठिकाणी झाल्याची आता माहिती देण्यात आलेली आहे। किती निधी द्यायचा, काय निधी द्यायचा आणि एकूण निधीमध्ये या ठिकाणी बघा राज्य सरकारचा हिस्सा देखील यामध्ये दिलेला आहे। राज्य सरकारचा हिस्सा हा 696 कोटी जो मी सांगितला त्याप्रमाणे आणि त्याबरोबर केंद्र सरकारचा 464 कोटी असा एकूण 1161 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी आता तरतूद करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्येच ही खात्यावरती जमा होणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की नक्की पैसे जमा कधी होणार आहेत, तर लक्षात घ्या, साधारणपणे हे 20 मार्चच्या आधीच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती योजनेचा जो हप्ता त्यांचा रखडला आहे तो हप्ता त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे आणि हा हप्ता आल्यानंतर त्या ठिकाणी घरकुलाची कामं चांगल्या पद्धतीने अजून होणार आहेत आणि या घरकुल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यावरती हे हप्त्याचे अनुदान त्या ठिकाणी जमा होणार आहे। यामध्ये आपण पाहिलं होतं की मागील काही दिवसांपूर्वी अजून एक जी.आर आला होता, ज्या जी.आर मध्ये 50,000 रुपये जे अतिरिक्त अनुदान होते ते अनुदान देखील त्या ठिकाणी वितरित करण्याबाबतचा देखील जी.आर आला होता आणि त्यामुळे ते देखील येत्या काही दिवसांमध्येच लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। घरकुल योजनेअंतर्गत महत्वाचे असणाऱ्या या जी.आर बाबत तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा। त्यासोबतच तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे का हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि या संदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। व्हिडिओ महत्वाचे असणार आहे, शेअर करून पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।